अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीमंत श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या पादुकांची स्थापना वर्धापन दिन सोहळा आणि या सोहळ्यानिमित्तानं हा सप्त्याचं आयोजन आणि त्यातील तिसऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे। या ठिकाणी मामांचे सर्व भक्त मंडळी उपस्थित, ज्यांचं सर्वांचं अतिशय अनमोल असं सहकार्य मार्गदर्शन या सप्ताहासाठी ज्यांनी मला निमंत्रित केलं त्या ठिकाणचे माणेबाबा, मला वाटतं माणेबाबांनी संपर्क केला आणि सर्वच त्यांचे सहकारी, सर्वच संयोजक नियोजक सर्व मंडळी असतील, यांच्या सहयोगातून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या एकत्रित दर्शनाचा योग मला या ठिकाणी आला। या ठिकाणी या आपल्या कार्यक्रमासाठी सर्वांची सुंदर अशी साथ, या ठिकाणचे असणारे सर्व भजनी मंडळ, सर्व गायक मंडळी, या ठिकाणी असणारी आजची गायनाची साथ हरिभक्त पारायण, महादेव महाराज, त्यानंतर ज्यांची मृदंगाची साथ आहे ते या ठिकाणचे वाघमोडे महाराज, त्यानंतर दुसरे आमचे मृदंगाचार्य, आमचेच बंधू मृदंग विशारद युवा कीर्तनकार, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, जीवन महाराज धायगुडे, आणि आदी करून सर्व पेटीवादक ताई असतील, विनेकरी असतील, चोपदार असतील, सर्वांच्या साथीने या ठिकाणी उपस्थित असणारा सर्व श्रोतृवर्ग असेल, सर्व माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या साथीने आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात। विठाल विठाल खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये निळोबारायांनी संतांचं महत्त्व सांगितलं। संतांचं महत्त्व सांगत असताना त्यांनी पहिल्यांदा ज्ञानोबारायांचं वर्णन केलं, दुसऱ्यांदा नामदेव महाराजांचं वर्णन केलं आणि मग शेवटी तुकोबारायांचं वर्णन केलं। याचं कारण आहे, पहिल्यांदा ज्ञानोबारायांचा महिमा का सांगावा, कारण वारकरी संप्रदायाचा पाया कोणी घातला? ज्ञानदेव रचिला पाया। वारकरी संप्रदायाचा खांब किंवा वारकरी संप्रदायाचा जो हा विस्तार आहे तो कोणी केला? नामदेव महाराजांनी। वारकरी संप्रदायाचे कळस तुका झाला असे कळस, म्हणून शेवटी तुकोबारायांचं वर्णन या ठिकाणी निळोबारायांनी केलं। संतांनीच संतांचं वर्णन करावं, आमच्या सरकारनं ते जमणार नाही, म्हणून निळोबारायांनी जे संतांचं वर्णन केलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार। काही लोकांमध्ये असा गैरसमज आहे, संत आणि देव वेगळे असतात, पण तसं काय नसतं। आतापर्यंत जेवढे जेवढे संतांचे अवतार झालेले आहेत ते देवाने घेतलेलेच अवतार आहेत। ज्ञानोबारायांचा अवतार म्हणजे महाविष्णूचा अवतार, हे तुम्हाला सांगायची गरज नाही। आमच्या बाळूमामांचा अवतार म्हणजे साक्षात शिवशंभूचा अवतार आहेत ते। देवते संत याच्यामध्ये काही फरक नाही, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, त्यांना देव म्हणा नाहीतर संत म्हणा, काही फरक पडत नाही, कारण ते देव पण आहेत आणि संत पण आहेत। फक्त संत रूपाने अवतीर्ण झाले आणि जगाचं कार्य केलं। मामांनी या ठिकाणी ज्या वेळेस त्यांचा जन्म झाला, जन्म झाल्यापासून दीनदुःखितांचं जे दुःख असतं ते समजून घेतलं, दुःखितांच्या पीडा नष्ट करण्याचं काम मामांनी केलं आणि संतांचा अवतारच त्यासाठी असतो, येथे उपकारासाठी आले ज्या निमित्ताने हा गोड सोहळा आपण आयोजित केला। खऱ्या अर्थाने ज्यांच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी आलेलो त्या मामांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायचं झालं तर आतापर्यंत मी मामांचे जे मूळ पुरुष आहेत ते बाळाप्पा असं सांगायचे, बाळाप्पा। पण मी नीट चरित्र वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं
की ते देसाई आहेत. देसाई पासून त्यांचा प्रवास आहे बाळाप्पांपर्यंत. बाळाप्पापासून मग मायाप्पा आणि मग मायाप्पा आणि सुंदराबाईंचं त्या ठिकाणी लग्न. दोघेजण आनंदाने सुखाचा संसार करत आहेत. पण संसारामध्ये एक कमतरता आहे. आता संसारातली कमतरता म्हणाल तर ती कोणती? त्या संसाराच्या वेलीला फूल नाही. आणि खरं सांगू, जाहीरपणे बोलू का, जोपर्यंत संसाराच्या वेलीला फूल नसतं तोपर्यंत त्या वेलीचा कधीच कधीच आणि कधीच उपयोग नसतो. त्या संसाराच्या वेलीला फूल असलंच पाहिजे. म्हणून त्या आप्पाच्या वाडीच्या हलसिद्ध नाताला नवस आहे. आणि मग नवस केल्यानंतर त्या नवसाला हलसिद्ध नाथ पावतोय, नवसाला फळ मिळतंय. मायाप्पाच्या आणि सुंदराबाईच्या पोटी 3 मुलांचा जन्म होतो. किती? 3 मुलांचा. भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरवप्पा. त्यातले दुसऱ्या नंबरचे मधवे जे आहेत ते कोण आहेत? बाळाप्पा, बाळूमामा. आता यांचा जन्म जर विचार करायचा झालं तर कधी झाला जन्म? 3 ऑक्टोबर 1892चा त्यांचा जन्म आहे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी ती बी 4 वाजून किती? 4 वाजून 23 मिनिटांनी. नाही, हे माहिती पाहिजे ना. 4 वाजून 23 मिनिटांनी जन्म झाला. आणि अजून सांगू तुम्हाला, ज्या दिवशी मामांचा जन्म झाला त्याच्या आदल्या दिवशी सुंदराबाईंचा उपवास आहे. असे महापुरुष कोणाच्या पण पोटी जन्म घेत नसतात. ज्यांची कुस पवित्र असते त्यांच्याच पोटी अशा महापुरुषांचा अवतार होत असतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मामांनी सुंदराबाईंच्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलं कारण तिची कुस तेवढी पवित्र होती, तेवढी ती सात्विक होती, तेवढी ती वारकरी होती, तेवढी ती अधिकार संपन्न होती, तेवढी ती पुण्यवान होती. म्हणून तिच्या पोटी मामांचा जन्म आहे. ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तिही लोकी झंडा. आई त्याचा ती लोकी झंडा, त्याचा तिही लोकी झंडा. ऐसा पुत्र देई त्याचा तिही लोकी झंडा, त्याचा तिही लोकी झंडा, त्याचा तिही लोकी झंडा. ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. पुत्र दिला तर असा पाहिजे की ज्याने आपला त्या ठिकाणी नाव रोशन केलं पाहिजे, नाहीतर नसला तरी चालेल. आणि मग मामांचा जन्म झाला. साखरपेढे वाटण्यात आले. गरीबाच्या घरातच संत अवतार घेत असतात. कमळ हे चिखलातच उगवत असतं बरं का. कमळ बागेत कधी उगवलेलं पाहिलं नाही. कमळ नेहमी चिखलातच उगवत असतं. आणि त्या ठिकाणी गरीब घरामध्ये, त्या मायाप्पाच्या घरामध्ये मामांचा जन्म झाला. आता मामांचा जन्म झाला. हळूहळू हळू मामा मोठे व्हायला लागले. हा हा म्हणता मामांचा सांभाळ करायला सुरुवात झाली. पण मामांचं बालपण हे इतर लेकरांसारखं नव्हतं. मी नेहमी सांगते, संत नवते जगा मानसाच्या सारिखे, समुद्र नदी नव्हे पैगा.
पाषाण म्हणून हे लिंगा, संत नवती जग मानसाच्या सारखे, संत नवती जग माणसाच्या. संत आणि मानव याच्यामध्ये फरक. म्हणून बालपण जे होतं मामांचं इतर लेकरांसारखं नव्हतं. कुठेतरी एखाद्या झाडाच्या शेंड्यावरती जाऊन बसायचं, काटेरी झुडपावरती जाऊन बसायचं, त्याचा बिस्तरा करायचा, खुर्ची करून त्याच्यावरती झोपायचं. कितीतरी पाठीमागं अंतर, कितीतरी मागे असं उलट्या उड्या मारत जायचं. असं विचित्र वागणं होतं लहानपण मामांचं. इतर मुलांसारखं असं खेळणं नाही, इतर मुलांमध्ये मिसळत नव्हते, एकटेच बसायचे, शांत बसायचे. आणि शांत बसत असताना एकटेच बोलायचे. पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती, आताची माणसं एकटी सुद्धा बोलू शकतात. ते रस्त्याने जाताना सुद्धा एकटेच बडाबडा करत जाऊ शकतात. याचा अर्थ ते येडेच असतात असं नाही. नीट थांबून बघत जा, त्यांच्या कानामध्ये कदाचित हेडफोन असू शकतो. मामा एकटेच बसायचे आणि एकटेच बोलायचे, पण त्याला कारण होतं. काय कारण होतं? तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या समोर बसलेला असायचा आणि मामा त्यांच्याशी बोलत असायचे. पण बघणाऱ्याला फक्त मामाच दिसत होते, देव दिसत नव्हता. मामा एकटेच बोलतात याचा अर्थ सगळ्यांनी असा काढला की बाळाप्पा येडाय. काय अर्थ काढला? बाळाप्पा येडाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं येडी असतात, देह येडी, तीच माणसं इतिहास घडवतात. जी माणसं शहाणी असतात ते फक्त त्या इतिहासाचा अभ्यास करतात. त्यासाठी देह वेडा असलं पाहिजे. सगळे येडे म्हणायचे, पण एक जीव तरमळायचा. कुणाचा? एका जीवाला तळमळ लागायची, एका जीवाला वाईट वाटायचं. कुणाच्या? आईच्या. आईच्या जीवाला ते नव्हतं बरं वाटत. आणि म्हणून लक्षात घ्या, आई आपल्या लेकरावरती वेगळंच प्रेम करत असते बरं. इथं येऊन भंडारा लावण्यापेक्षा, लय मामा मामा करत बसण्यापेक्षा घरून येताना आईला एकदा तरी विचारत जा की आई तुला बरं आहे का. नाहीतर तू इथं येऊन किती भंडारा लावला आणि किती मामा मामा करून ओरडला तरी माझा मामा तुला कधीच पावायचा नाही. लक्षात ठेव. लेकरू चांगलं जरी असलं, लेकरू वाईट जरी असलं, तरी त्या लेकरावरती भरभरून प्रेम करते ती फक्त आई असते, आई असते. लक्षात घ्या. आणि म्हणून मामांच्या दरबारामध्येच यावं, मामांची सेवाच करावी असं नाही. अगोदर आई वडिलांना नीट सांभाळा. ती सेवा बापे केवळ कासे, माय बापे केवळ कासे, माय जावे तिरकासे, येणे ना जावे तिरकासे, माय बापे केवळ कासे, माय बापे केवळ कासे, तिने ना जावे तीर्थासी, तेने ना जावे तीर्थासी, माय बापे केवळ कासे,
केवळ काशी, त्याने न जावे तीर्थासी. या जगामध्ये जेवढी काय आंधळी पांगळी लंगडी माणसं जिवंत आहेत ना, याला कारण फक्त आणि फक्त त्यांची आई जिवंत आहेत म्हणून त्यांची त्या ठिकाणी देखभाल होत असते, म्हणून ते चांगल्या पद्धतीने जगतायत. जर त्यांना आई नसती ना तर ही माणसं जिवंतच राहू शकली नसती महाराज. म्हणून या ठिकाणी त्या आईच्या जीवाला वाईट वाटायचं. माझ्या लेकराला सगळी माणसं चिडवतात. आणि मग आता काय केलं पाहिजे? मायाप्पांनी आणि सुंदराबाईंनी विचार केला आणि मामांना आपल्या गावातल्या जैन सावकाराकडे कामासाठी चाकरीसाठी पाठवलं. तो भाग तुम्हाला माहिती आहे. आणि मग मामांची जी जेवणाची थाळी होती त्या थाळीमध्ये ज्या वेळेस त्या जैन सावकाराच्या आईला बस्तीचं दर्शन त्या ठिकाणी झालं, ती थाळी घेण्यात आली, तेव्हा मामा त्या ठिकाणी थांबले नाहीत. मामा तिथून निघून आले. संत एका ठिकाणी कधीच थांबत नसतात बरं. संतांचं कुळ आणि नदीचं मूळ कधी विचारायचं नसतं. नदी जशी वाहत राहते तसं संत फिरत राहत असतात. मामा तिथे थांबले नाही. मामा परत घरी आले. घरी आल्यानंतर जेव्हा देवऋषी बोलवण्यात आले, घरच्यांना वाटलं की मामांना भूत लागलंय की काय. आणि देवऋषांना बोलवण्यात आलं. कुणाच्या पुढं? मामांच्या पुढं. एक सांगू, या जगातल्या सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव आहे संत बाळू मामा. अनेक देवऋषी यायला लागले, जायला लागले, पण शेवटी कंटाळले आणि त्यांनी मायाप्पांना सुंदराबाईंना सांगून टाकलं की हे भूत मात्र आमच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. तर मला सांगा, पोरग लयच येडेवणी करायला लागलं तर आपण काय करतो? त्याचं नाही, म्हातारीला लयच वाटत होतं लग्न झाल्यावर पोरग सुधरल, पण त्या अक्षदाचा प्रभावच एवढा प्रचंड. जे लेकरू सारखं आई 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 करायचं ते लेकरू दारात जरी आई दिसली तरी म्हणते आई ती कुठं गेली ग. मामांनी सांगून टाकलं, जर तुम्ही माझं लग्न केलं तर माझ्या मंडपातून मेवण्याचं म्हणा नाहीतर सासऱ्याचं म्हणा, माझ्या मंडपातून मढा निघाल. तर काही लोकांनी ते बोलणं हसण्यावरही घेतलं. आणि लग्न चालू असताना भर मंडपामध्ये त्या ठिकाणी हिराप्पा खिलाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मामांना बोलवलं. मामांचा हात हातात घेतला आणि सांगितलं, बाळाप्पा इथून पुढं माझं घर दार प्रपंच आणि माझी मेंढरं तुला सांभाळावी लागतील. बघा, आई म्हणून त्या ठिकाणी आपल्या भक्ताचा सांभाळ करतो. बाप म्हणून जो आपल्या भक्ताच्या चुका मान्य करतो आणि शेवटी तो गेल्यानंतर त्याच्यानंतर त्याची सगळी कर्म करायला तयार होतो, हा संतांचा स्वभाव आहे. मामांनी वचन दिलं की तुम्ही गेल्यानंतर मी तुमचं सगळं काही सांभाळेल, तुमचा प्रपंच तुमची मेंढरं मी सांभाळेल. म्हणून संत हे आपले माईबाप असतात, लक्षात घ्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि म्हणून त्या संत महात्म्यांचं एकदा प्रेमाने भजन करायचं. चांग भलं बाळू मामाचं चांग भलं, चांग भलं बाळू मामाचं चांग भलं, चांग भलं बाळू मामाचं चांग भलं.
भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं चांग भलं चांग भलं मुळे महाराजांचं चांग भलं चांग भलं चांग भलं बाळू महाराजांचं चांग भलं चांग भलं हलसिद्धनाथाचं चांग भलं चांग भलं चांग भलं हलसिद्धनाथाचं चांग भलं चांग भलं मरगू आईचं चांग भलं चांग भलं चांग भलं माझ्या आईचं चांग भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं चांग भलं चांग भलं बाळी मामाचं चांग भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं सगळ्यांनी चांग भलं बाळू मामाचं चांग भलं चांग भलं मुळे महाराजांचं चांग भलं चांग भलं मुळे महाराजांचं चांग भलं चांग भलं हलसिद्धनाथाचं चांग भलं चांग भलं हलसिद्धनाथाचं चांग भलं चांग भलं मरगू आईचं चांग भलं चांग भलं माझ्या आईचं चांग भलं बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं बाळू मामाच्या नावानं चांग भलं बाळू मामाच्या नावानं चांग भलं विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून ते संत महात्मे जगाचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मी म्हणते की ज्ञानोबाराय तुकोबाराय हे तरी शेकडो वर्षापूर्वी होऊन गेलेले असतील, पण मामा आत्ता होऊन गेलेले आहेत. म्हणजे त्यांना ज्यांनी पाहिलेले आहेत ती लोकसुद्धा आज जिवंत आहेत, ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी मामांना पाहिलेलं आहे. म्हणून अशा संत महात्म्यांना ओळखणं हे गरजेचं आहे. आणि आज कलियुगामध्ये संत आहेत पण त्यांना ओळखता आलं पाहिजे. महाराज सांगतात साधू थोर जाना 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 कालियोगी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कालियोगी साधू थोर जाना साधू थोर जाना कालियोगी साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर याचा अर्थ असा आहे, 3 वेळा म्हटलं साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना, 3 वेळा म्हटलं. याचा अर्थ असा आहे भूतकाळातही साधू होते, वर्तमान काळातही साधू आहेत आणि भविष्य काळात पण ते राहणार आहे. फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून खऱ्या अर्थाने त्या संत महात्म्यांचा वर्णन करण्याचा हा जो निळोबारायांनी आपल्याला सांगितलेला आहे मार्ग, तो मार्ग श्रेष्ठ आहे. संतांना ओळखायचं असेल तर त्यासाठी अंतरंग दृष्टी लागते. मग त्या संत महात्म्यांनी नेमकं त्यांच्या जीवनामध्ये काय केलं, निळोबारायांनी हे सांगत असताना आपल्याला सांगितलं की ज्ञानोबारायांची त्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती.
नामदेव महाराजांनी भगवंताला जेवू कसं घातलं, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा वया ज्या वेळेस पाण्यात बुडवल्या त्यावेळेस त्या कशा पद्धतीने तरल्या लक्षात घ्या. संत बनणं इतकं सोपं नाही, त्यासाठी त्याग लागतो. मृत्यू लोकामध्ये 2 प्रकारचं सुख आहे, एक म्हणजे भोगामध्ये आणि दुसरं म्हणजे त्यागामध्ये. भोगामधलं सुख जे म्हणतात ते कोणी आपण आहे. आपल्याला लागतं तरी काय, प्रपंचात काय लागतं आपल्याला, प्रपंचात 5 गोष्टी लागतात फक्त. किती? 5. कोणत्या 5 गोष्टी? शरीर, संपत्ती, सत्ता, संतती आणि सोयरे. यातली एक जरी गोष्ट कमी पडली तरी माणसाला दुःख भोगावं लागतं. एक जरी गोष्ट, समजा तुमच्याकडे शरीर आहे, संपत्ती आहे, संतती आहे, पण सत्ता नाही, दुःख भोगावं. समजा तुमच्याकडे सत्ता आहे पण शरीर उत्तम नाही, साखर कारखान्याचा चेअरमन आहे पण डायबिटीज झाले. सत्ता आहे पण शरीर उत्तम नाही. जर समजा तुमच्याकडे शरीर, सत्ता, संतती, सोयरे असून जर तुमच्याकडे संपत्ती नसेल तरी दुःख आहे. जर समजा तुमच्याकडे संपत्ती आणि संतती नसेल तरी पण दुःख आहे. दशरथ राजाला काय कमी होतं? पण मुलगा नव्हता म्हणून दुःखी होता. पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते कल्पते. जर समजा तुमच्याकडे सगळे पण तुम्हाला सोयरे नसतील तरी पण काय दुःख आहे. अर्जुनाचं उदाहरण घ्या. अर्जुन हा सोयरे मरतील म्हणून दुःखी होता. या जगामध्ये फक्त 2च महापुरुष असे होऊन गेले की त्यांना हे सगळं होतं. कोणते 2 महापुरुष? एक म्हणजे भरत आणि दुसरा म्हणजे रावण. भरत आणि रावण. पण भरत ज्या वेळेस पाळण्यामध्ये होता त्यावेळेसच त्याच्या आईने त्याला संस्कार दिले होते. बाळकडू आपण म्हणतो त्याला, की बाळा 18-12 वनस्पती, फळे फुले ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. नाही, अदेन श्रीवंता मळमुत्राचा बांधा, घरी जन्म घातिलेले कुरुम कीटकाचा साधा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, पर्ये ही मदाला सा सोहम जो जो रे बाळा, पर्ये ही मदाला सा सोहम जो जो रे बाळा. हे संस्कार दिले होते. आपण पोरग पाळण्यामध्ये असताना ती आई अशी झोका हलवत असते, दोरी पुढं मागं करत असते, हाड हाड हाड. तिथपासून त्या बिचाराची हाड हाड संपत नाही, ती मरेपर्यंत तशीच चालू राहते. हे संस्कार दिले होते. त्यामुळे भरताने सगळ्या संपत्तीचा त्याग केला आणि तो सुखी झाला. पण रावणाने तसं केलं नाही, कारण रावण हा स्वार्थी होता. काय त्याची सत्ता होती हो, 33 कोटी देव बांधवडी, 33 कोटी देवांना डांबून ठेवलं होतं आणि राज्यातली सगळी कामं तो करून घ्यायचं त्यांच्याकडून. एवढी सत्ता. संपत्ती काय होती? तुकोबारायांनी त्याच्या संपत्तीचं वर्णन केलं. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैशी दैशी. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगता कवडी गेली नाही. एवढी संपत्ती, संतती किती होती त्याला? 80,000 पत्न्या होत्या. किती? 80,000. 1,00,000 मुलं होती आणि 1,25,000 नातू होत. एवढी त्याची संतती होती. सोयरे इंद्रजितासारखा मुलगा होता, पण तरी पण दुःख भोगावं लागलं. म्हणजे प्रपंचामध्ये सगळं असून पण दुःख भोगावं लागतंय की नाही? दुःख भोगावं लागतंय की नाही? पण परमार्थात सुद्धा 5 गोष्टीची आवश्यकता आहे. परमार्थातल्या 5 गोष्टी कुठल्या? 5 गोष्टीतली एक जरी गोष्ट आपल्याकडे असली तरी सुख. कुठल्या 5 गोष्टी आहेत? ज्ञान, नाम, शांती, वैराग्य आणि गुरुनिष्ठा. कुठल्या 5 गोष्टी? ज्ञान, नाम, शांती, वैराग्य आणि गुरुनिष्ठा. या 5 गोष्टीतली एक गोष्ट आपल्याकडे असू द्या. पहिली गोष्ट आहे ज्ञान.